पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने जाहीर करण्यात आली। सुनेत्रा पवार राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून नियुक्त असल्याचा उल्लेख करण्यात आलाय। मात्र प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावापुढे कोणतेही पद लिहिलेले नाहीये। तर दोन्ही प्रमुख नेत्यांच्या नावापुढे फक्त संसदेतील पदाचा उल्लेख आहे आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये अनेक चर्चा सुरू झाल्यात। तर राष्ट्रवादीच्या याच यादी संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येते। राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक झाली, लवकरच ती दुरुस्त केली जाईल असं अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी म्हटलेलं आहे। यादीतल्या चुका तांत्रिक आहेत, लवकरच त्या सुधारल्या जातील अशी माहिती आता सुनेत्रा पवारांनी दिलेली आहे। यादी व्हायरल झाल्यावर चुका तांत्रिक असल्याचं स्पष्टीकरण आता पक्षाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी दिलेलं आहे। आसामच्या मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी सोहळा। हिमंत बिस्वा शर्मा आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तर भारतीय जनता पक्षाच्या बैठकीमध्ये बिस्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं। आज सकाळी 11 वाजता शपथविधी सोहळा आहे। तर हिमंत बिस्वा शर्मा हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। बहुत ही खुशी की बात है आसाम में। आप देखिए, बहुत ही सब आसाम वासी खुश है। आसाम वासियों ने लैंडस्लाइड मैंडेट दिया है, हिस्टोरिक हैट्रिक हुई है और 102 सीटें जीत चुके हैं। इसलिए मैं आसाम की जनता का अभिनंदन करूंगा, उनको धन्यवाद दूंगा। और हिमंत बिस्वा शर्मा जी जो है दूसरी बार यहाँ पर शपथ लेंगे मुख्यमंत्री पद की, और जो एक विजनरी और डायनामिक लीडर के रूप में उन्होंने काम किया है, इसलिए मैं उनका भी अभिनंदन करूंगा। आसाम की जनता ने तीसरी बार भारतीय जनता पार्टी पर जो विश्वास रखा है, निश्चित रूप से हेमंत जी उस विश्वास को सार्थक करेंगे और निश्चित रूप से आसाम का विकास होगा। और मेरी विभाग की ओर से भी करीब 2 लाख करोड़ के प्रोजेक्ट अभी पाइपलाइन में हैं। हम लोग काजीरंगा से लेकर गुवाहाटी रिंग रोड से लेकर जो काम है और गति से करेंगे और आसाम को हम हिंदुस्तान का एक प्रगतिशील, समृद्ध और संपन्न राज्य बनाने में पूरा सहयोग करेंगे। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं। सुनेत्रा पवार आसामच्या दौऱ्यावर आहेत। सुनेत्रा पवारांनी कामाख्या देवीच्या मंदिरामध्ये जात दर्शन घेतलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।